कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, का ग बोलवलंस आम्हाला सगळ्यांना? जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्हा सगळ्यांशीच। बोल ना। आजी या ना, तुम्ही बसा इथे। या ना, बसा, मी सांगते। बसा। काकू या, तुम्ही पण बसा। ताई नेत्रा, तुम्ही बसा ना, मी सांगते तुम्हाला। ताई या। काय झालंय नेत्रा? काय झालंय नेत्रा? गेले काही दिवस घरात बऱ्याच गोष्टी घडतायत। काही गोष्टी तुम्हाला सुद्धा जाणवल्या असतील। हो, जाणवलं। पण तूच म्हणाली होतीस की योग्य वेळ आली की सांगेन, म्हणून मुद्दाम काही विचारलं नाही। योग्य वेळ आली आहे का? आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे बोलवलंय। नेत्रा, आत्ता हे सगळं खरंच गरजेचं आहे का? अद्वैत, सत्य कधी ना कधीतरी कळणारच आहे। एवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं। आम्ही तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आलो। बऱ्याचदा तुमच्याशी खोटं सुद्धा बोललोय। पण आता मला तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायचंय, कारण आता आपल्या घरात खूप जपून राहायला हवं। गेले काही दिवस आपल्याला आपल्या घरात वारंवार नाग दिसलाय, आणि त्या नागाने अद्वैत साहेबांना दंश सुद्धा केला। पण अद्वैत साहेबांना काही झालं नाही याचा अर्थ असा होत नाही की तो नाग बिनविषारी आहे। तो नाग खूप विषारी आहे, खूप भयंकर नाग आहे तो। नेत्रा, पण मग आधीला काहीच कसं झालं नाही? त्यामागे एक गोष्ट आहे, आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। पण मग रुपालीलाही कळायला हवंय। शेखर, रुपाली नाहीये, कुठे आहे ती? आधी बोलव ना तिला। नाही, रुपालीला ह्यातलं काहीही कळता कामा नये। का?
तुमच्या काचं उत्तर आता नेत्रा जे सांगणार आहे त्यातून कळेल. हे सगळं सुरू झालं देवी आईच्या ग्रंथापासून. देवी आईच्या ग्रंथामध्ये पंचपिटिकेचा उल्लेख होता आणि म्हणूनच मी आणि इंद्राणी आत्या पंचपिटिकांचं रहस्य शोधायला लागलो. तुम्हाला कल्पना आहेच, गेले बरेच दिवस मी आणि आत्या पंचपिटिकांचा शोध घेतोय. पंचपिटिका म्हणजे 5 पेट्या. माझ्यावरचा मृत्यूयोग टळावा म्हणून मी आणि आत्या एक एक करून पंचपेटिकांमधल्या पेट्या शोधायला लागलो. आणि मग आम्हाला पहिली पेटी वाघोशीमधल्या एका ठिकाणी सापडली. आबा सावकाश. हीच ती जागा. नेत्रा, नेत्रा थांब, ऐक माझा नेत्रा. इंद्राणी, आत्या, पेटी इथेच असेल. आपण काढत राहूया. पहिल्या पेटीमुळे आम्हाला दुसऱ्या पेटीबद्दल कळलं आणि मग दुसरी पेटी आम्हाला वावोशीमध्येच एका स्मशानात सापडली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.